काल आपण कोणता पॉइंट बघितलेला होता? क्रिस्टल डिफेक्ट बघितलेला होता. आता आपण काय डिस्कस करायचं आहे? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. हे बघा, सॉलिड्सला आपण मेनली 3 टाइप मध्ये क्लासिफाय करतो: कंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स आणि काय असतात तर इन्सुलेटर्स. देते प्लीज, आज 2 दिवस द्या. कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि काय तर सेमी कंडक्टर्स. कंडक्टर्स म्हणजे कोण असतात सांगा? कंडक्टर्स हा नावच काय म्हणतो की दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटर्स म्हणजे इन्सुलेट करतात म्हणजे ते डू नॉट अलाउ द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेमीकंडक्टर्स जे आहेत ते कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्सच्या मध्ये आहेत. कशाच्या मध्ये आहेत? कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्सच्या मध्ये. म्हणजे त्यांची कंडक्टिव्हिटी एकदम जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही. हा, ते कंडक्टिंग बनू शकतात. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला, लो टेम्परेचरला ते नॉन कंडक्टर्स म्हणजे इन्सुलेटर्स म्हणून बिहेव करतात आणि हाय टेम्परेचरला काय म्हणून बिहेव करत असतात तर कंडक्टर्स म्हणून काय करत असतात तर बिहेव करत असतात. ओके, सो इथं बघा, what is electrical conductivity? Electrical conductivity is the ability of a substance to allow the flow of current through it, and it is denoted by K. आणि ही कंडक्टिव्हिटी आपण परत इन डिटेल इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये बघायचं. व्हॉट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज द ॲबिलिटी ऑफ सर्टन सबस्टन्स टू कंडक्ट इलेक्ट्रिक करंट थ्रू इट इज कॉल्ड एज व्हॉट? कंडक्टिव्हिटी. काय म्हणतो आपण त्याला? कंडक्टिव्हिटी. सो सगळ्यात पहिला, सॉलिड शोज अ व्हेरी वाइड रेंज ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. Accordingly, solids are mainly classified as conductors, insulators and semiconductors. Now, ह्यांचे व्हॅल्यूज पाठ करायचे. काय पाठ करायचे? व्हॅल्यूज. कंडक्टिव्हिटीचे व्हॅल्यूज जे आहेत ते पाठ करायचे. कंडक्टर्स, solids having electrical conductivity in the range of 10⁴ to 10⁷ ohm inverse, meter inverse are called as what? Conductors. कोण आहेत कंडक्टर्स? ज्यांची कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10⁴ to 10⁷ ओहम इनवर्स आणि काय आहे तर मीटर इनवर्स. मेटल्स आणि आयोनिक सॉलिड्स इन अ मोल्टन स्टेट. मोल्टन स्टेट वितळलेल्या स्टेटमध्ये. मोल्टन स्टेट वितळलेल्या स्टेटमध्ये. मोल्टन स्टेट वितळलेल्या स्टेटमध्ये. सो मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स कोणापासून बनलेले असतात तर आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड्स जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला किंवा आयोनिक सॉलिड तुम्ही हीट केला तर ते काय होतात तर मेल्ट होतात. मग त्यांचे कॅटायन्स आणि काय बनतात तर एनायन्स बनतात. सो मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स, आयोनिक सॉलिड्स इन मोल्टन स्टेट आर एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. Now metals can conduct electricity easily because metals च्या बाहेरच्या शेलमध्ये 1 किंवा 2 किंवा 3च इलेक्ट्रॉन असतात. त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स नसतात. मेटल्सच्या बाहेरच्या शेलमध्ये 1 किंवा 2 किंवा 3च इलेक्ट्रॉन असतात. त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या शेलमध्ये नसतात. म्हणून ते जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड, ते लूजली पॅक्ड आहेत आणि ते इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतात तर लूज करू शकतात. ते इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतात? लूज करू शकतात. समजते मी काय सांगते? सो मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स, दॅट इज आयोनिक सॉलिड्स, आर एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय movement of electrons, while electrolytes conduct electricity by movement of what? Ions. By movement of what? Ions. Cations and anions. Okay. So in this section we will study some aspects of electronic conductions of electricity. Insulators, covalent compounds, mostly जेवढे काही covalent compounds आहेत आणि जे काही molecular solids आहेत त्यांच्या आणि नॉन मेटल्स त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात जे न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड आहे. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन 4, 5, 6 लूज करू शकत नाही.
ते गेन करतात. त्यामुळे लुझिंगचा संबंध येत नाही. मग इलेक्ट्रॉनच बाहेर पडत नाही तर इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही. इलेक्ट्रॉन फ्लो नाही झाला तर कंडक्शन येणार नाही. मॉलिक्युलर सॉलिड्स कसे असतात? स्वतः मॉलिक्युल्स असतात आणि नॉन पोलर असतात ते नेचरमध्ये. त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन काय नसते. त्याच्यामध्ये कॅटायन एनायन काय नसते, जो इलेक्ट्रिसिटी काय करू शकतो, फ्लो करू शकतो. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? ठीक है. सॉलिड्स हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता ह्यांची कंडक्टिव्हिटी पाठ करायची सीईटी साठी. 10⁻² to 10⁻⁻10 ओहम इनवर्स मीटर इनवर्स. काय सांगते बघा मी? सॉलिड्स हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10⁻20 to 10⁻10 ohm inverse meter inverse are called as what? Insulators. Are called as what? Insulators. So most non-metals, जेवढे मोस्टली नॉन मेटल्स, आता त्यामध्ये ग्रेफाइट ॲलोट्रॉप आहे, कार्बन पासूनच बनलाय, नॉन मेटलच आहे, पण तो कंडक्टिंग आहे कारण त्याच्या लेयर्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतो, तो एक्सेप्शन आहे. ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स अँड मॉलिक्युलर सॉलिड्स बिलॉंगिंग टू दिस कॅटेगरी. नाउ नेक्स्ट, सेमी कंडक्टर्स. कोण आहेत? सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर्स हे दोन रेंजच्या मध्ये, कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये. कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये काय आहेत? सॉलिड्स हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी in the range of 10⁻⁻6 to 10⁻⁴ ओहम इनवर्स मीटर इनवर्स. समजते का बघा मी काय सांगितलं? किती रेंज आहे? 10⁻⁻6 to 10⁻⁴ ओहम इनवर्स मीटर इनवर्स are called as what? Are called as semiconductors. This range is intermediate between conductors and insulators. Metalloids like silicon, germanium belongs to this category. Now there is a band theory. कसली थेरी आहे? बँड थेरी. तर बँड थेरी मध्ये मोस्टली एक लक्षात घ्या की आपण दोन बँड्स बघत असतो. एक व्हॅलेन्स बँड आणि एक काय असते तर कंडक्शन बँड. आणि त्या व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड मधला जो फॉरबिडन गॅप आहे तो डिसाइड करतो की तो सबस्टन्स कंडक्टिंग असणार आहे का नॉन कंडक्टिंग असणार आहे. ठीक आहे. सो जर तुम्ही मेटल्स घेतला, काय घेतला? मेटल्स. किंवा जर तुम्ही कंडक्टर्स घेतला, मेटल्स घेतला किंवा काय घेतला? कंडक्टर्स घेतला, तर त्यांचा व्हॅलेन्स बँड जे असते आणि त्यांचं जे कंडक्शन बँड जे असते, व्हॅलेन्स बँड आणि कसला बँड? कंडक्शन बँड. त्या व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड मधला डिफरन्स खूप कमी असतो. म्हणजे इथला जो असतो ना हा डिफरन्स जो आपण म्हणतो, ह्या डिफरन्सला आपण डेल्टा ई एनर्जी गॅप किंवा फॉरबिडन गॅप असं म्हणतो. कसला गॅप म्हणतो? डेल्टा ई फॉरबिडन गॅप किंवा कसला गॅप म्हणतो तर एनर्जी गॅप. तर ह्या केसमध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो एनर्जी गॅप असतो कधी कधी ऍबसेंटच असतो, कधी कधी ऍबसेंटच असतो किंवा असला तरी खूप कमी आहे. त्यामुळे व्हॅलेन्स बँड मधले जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते इझिली कंडक्शन बँड मध्ये काय करू शकतात? जम्प करू शकतात. आणि जम्प करून काय जनरेट करू शकतात तर इलेक्ट्रिसिटी. जम्प करून काय कंडक्ट करू शकतात? इलेक्ट्रिसिटी. तेच हे कोणासाठी झालं? हे मेटल्स अँड कोणासाठी झालं तर कंडक्टर्स. मेटल्स आणि कोणासाठी झालं तर कंडक्टर्स साठी. ओके. ठीक आहे. आता जर तुम्ही इन्सुलेटर्स घेतला, काय घेतला? इन्सुलेटर्स किंवा आपण ह्याला म्हणूया नॉन मेटल्स घेतला. इन्सुलेटर्स घेतला किंवा काय घेतला? नॉन मेटल्स. ह्या इन्सुलेटर्स किंवा नॉन मेटल्स मध्ये काय असते? जे व्हॅलेन्स बँड आहे आणि जे कंडक्शन बँड आहे, त्या व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो डिफरन्स असतो डेल्टा ई फॉरबिडन गॅप किंवा एनर्जी गॅप, हा इतका जास्त असतो की व्हॅलेन्स बँड मधले बाहेरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत
ते कंडक्शन बँड मध्ये इझिली जम्प करू शकत नाहीत, कारण एनर्जी गॅप खूप खूप काय आहे तर जास्त. एनर्जी गॅप खूप खूप काय आहे तर जास्त. आता त्यांच्यामध्ये एक असतो तो मेटलॉइड्स किंवा आपण त्याला सेमीकंडक्टर्स म्हणतो. मेटलॉइड्स किंवा सेमीकंडक्टर्स मध्ये काय असतं, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला डिफरन्स जो आहे तो डेल्टा ई. डेल्टा ई म्हणजे एनर्जी गॅप हा मेटल्स इतका कमी पण नाहीये आणि नॉन मेटल्स इतका जास्त पण नाहीये. म्हणजे कंडक्टर्स इतका कमी पण नाहीये आणि इन्सुलेटर्स इतका जास्त पण नाहीये, मधी आहे. काय आहे? मधी. जर नॉर्मल टेम्परेचरला तर व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँडला इलेक्ट्रॉन जम्प करू शकत नाही, पण तुम्ही त्याला हाय टेम्परेचरला काय केला, हीट. हाय टेम्परेचरला हीट केलं तर ऍटमने इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्झॉर्ब केली. ऍटमची बाहेरची शेल काय होणार आहे तर एक्साइटेड, आणि एक्साइटेड झाल्यामुळे तो इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतो तर कंडक्शन बँड. कुठे जम्प करू शकतो, व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतो, कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतो, कंडक्शन बँड. समजतंय का? येस ऑर नो? मी जे सांगते ते समजतंय का? हा, ठीक आहे. हे एक सिंपल लॉजिक लक्षात घ्या. आता थेरॉटिकली त्यांनी एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, त्यांचं ओव्हरलॅपिंग ह्या सगळ्या कॉन्सेप्ट दिलेत. पण मी जे तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं ते लक्षात घ्या, की जर मेटल्स आहेत निमिष, तर मेटल्स मध्ये किंवा कंडक्टर्स मध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो फॉर्बिडन गॅप आहे, जो एनर्जी गॅप आहे, तो खूप खूप कमी आहे किंवा ऍब्सेंट. त्यामुळे इलेक्ट्रॉन लोअर टू हायर इझिली काय करू शकतो, जम्प. व्हॅलेन्स बँड किंवा कंडक्शन बँड मध्ये कशामध्ये, मेटलॉइड्स मध्ये किंवा सेमीकंडक्टर्स मध्ये हा एनर्जी गॅप किंवा फॉर्बिडन गॅप हा खूप काय आहे तर कमी असतो. सॉरी, खूप कमी नाहीये, खूप जास्त पण नाहीये आणि खूप कमी पण नाहीये. पण तुम्ही त्याला हीट केला त्या मेटलॉइडला तर पॉसिबिलिटी आहे की तो इलेक्ट्रॉन लोअर टू कुठं जम्प करू शकतो तर हायर जम्प करू शकतो. पॉसिबिलिटी आहे की तो लोअर टू कुठं जम्प करू शकतो, हायर, आणि कंडक्टिंग बनवू शकतो. आणि नॉन मेटल्स मध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये फॉर्बिडन गॅप किंवा एनर्जी गॅप इतका जास्त असतो की तो इलेक्ट्रॉन इझिली लोअर टू हायर जम्प करायचा संबंध येतच नाही. मग इलेक्ट्रॉन जर कंडक्शन बँड मध्ये जातच नाहीत तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायचा संबंध येतच नाही. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? आता जे मी पॉइंट्स रीड करून एक्सप्लेन करते त्याच्याकडे लक्ष द्या. हे तुम्हाला आयडिया आली व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड बद्दल? येस ऑर नो श्रद्धा? ठीक आहे. सो बँड थिअरी. Electrical conductivities of solid metals, non-metals and metalloids are explained in terms of band theory. A band is made up of closely spaced electronic energy levels. कोणते इलेक्ट्रॉनिक लेवल्स होते? कंडक्शन बँड आणि कसला बँड होता तर व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँडची एनर्जी कमी असते आणि कंडक्शन बँडची एनर्जी काय असते तर जास्त असते. ठीक आहे. Band formation can be correlated to the formation of molecular orbitals. Now, have we discussed about molecular orbitals? We have discussed about molecular orbitals in nature of chemical bonding माहिती. If you remember molecular orbital theory, त्यामध्ये इथं एक हायड्रोजन ॲटम असते, इथे एक हायड्रोजन ॲटम असते, त्याच्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन असते, ह्याच्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन असते. मग जेव्हा ते ओव्हरलॅप होतात त्यावेळी दोन टाइप ऑफ ऑर्बिटल्स बनवतात, एक बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आणि एक अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बॉन्ड फॉर्मेशनला मदत करतात. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म बॉन्डला कॅन्सल करायची टेंडन्सी ठेवतात. फॉर्म झालेल्या बॉन्डला कॅन्सल करायची टेंडन्सी ठेवतात. लक्षात ठेवा, हे अशी कन्सेप्ट असते. सो बँड फॉर्मेशन कॅन बी रिलेटेड टू द फॉर्मेशन ऑफ व्हॉट मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, जसे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात. ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे काय? अ 3 डायमेन्शनल स्पेस अराउंड द nucleus where probability of finding electron is maximum. काय सांगितलं मी? What is atomic orbital? Atomic orbital 3 डायमेन्शनल स्पेस असते न्यूक्लियसच्या अराउंड, जिथे इलेक्ट्रॉन मिळण्याचे चान्सेस काय असतात जास्त. तसंच मॉलिक्युलर ऑर्बिटल 3 डायमेन्शनल स्पेस अराउंड द मॉलिक्युलर न्यूक्लियस जे काय असते ते, वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन काय असणार आहे तर मॅक्सिमम असते. सो बघा,
अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी इंटरॅक्शन ऑफ atomic ऑर्बिटल्स, दोन atomic ऑर्बिटल्स कंबाईन होतात आणि मग मॉलिक्यूल फॉर्म होत असतो. येस ऑर नो? ऍटम्स कंबाईन झाले की मॉलिक्यूल फॉर्म होतात. येस ऑर नो? हा, तसंच मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी प्रमाणे atomic ऑर्बिटल्स ऑफ कंबाइनिंग atoms रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. जर दोन atomic ऑर्बिटल कंबाईन होत असतील तर मॉलिक्युलर ऑर्बिटल पण किती फॉर्म होतात? दोन. एकाची एनर्जी कमी असते आणि एकाची एनर्जी काय असते तर जास्त. दोन atomic ऑर्बिटल कंबाईन होतात म्हणजे 1s1 आणि 1s1 असे दोन ऑर्बिटल्स असतील तर एक 1s सिग्मा 1s1 आणि सिग्मा ऍस्ट्रिक 1s1 असे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म होणार. काय फॉर्म होणार? सिग्मा 1s आणि सिग्मा ऍस्ट्रिक 1s असे मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होणार. सो which spread over the entire molecule. Similar to this, interaction of energy level of electron in closely spaced constituent atoms in solid results in the formation of band. Band theory considers formation of two types of band. कोणते बँड्स असतात तर एक असते कंडक्शन बँड आणि दुसरा कोणता बॉन्ड असतो तर व्हॅलेन्स बँड. बॉन्ड नाही, बँड. एक कंडक्शन बँड असते आणि एक कसला बँड असतो तर व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड म्हणजे जे काही तुमचा ऍटम आहे किंवा जे काही तुमची मॉलिक्यूल आहे त्याची बाहेरची शेल आणि त्याच्या बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स. आणि हे बघा, कधी पण एक ऍटम नसते. तुम्ही जर 1 ग्रॅम जरी घेतला, कोणताही सबस्टन्स काय घेतला 1 ग्रॅम, तर त्यामध्ये 10⁻20 टाइप ऑफ ऍटम्स असतात. किती ऍटम्स असतात? 10⁻20 ऍटम्स असतात. 10⁻20 म्हणजे खूप सारे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असणार आहेत. इफ यू टेक एनी सबस्टन्स 1 ग्रॅम ऑल्सो, जर तुम्ही कोणता सबस्टन्स 1 ग्रॅम जरी घेतला तर त्यामध्ये 10⁻20 मॉलिक्युल्स किंवा 10⁻20 ऍटम्स असू शकतात. सो हे जे काय सांगताय हे सिंगल ऍटम बद्दल सांगताय का? बल्क बद्दल चाललंय. जे काय चाललंय ते बल्क बद्दल. एक ऍटम मला दिसत पण नाही. इनडिव्हिजिबल, इनविजिबल, इनडिस्ट्रक्टिबल असं म्हणतात. एक मॉलिक्यूल पण आपल्याला दिसणार नाही. सो त्याप्रमाणे. ठीक आहे. सो कंडक्शन बँड. दिस इज द हायेस्ट एनर्जी बँड containing electron is the conduction band. It is formed by the interaction. कोणामुळे फॉर्म झालाय बघा? कंडक्शन बँड कोणामुळे फॉर्म झालाय? It is formed by the interaction of the outermost energy levels of closely spaced atom in solid. Conduction band may be partially occupied or vacant. कंडक्शन बँड हा पार्शियली ऑक्युपाइड असू शकतो, वॅकेंट. वॅकेंट कोणाच्या केसमध्ये? इन्सुलेटर्सच्या केसमध्ये. कोणाच्या केसमध्ये वॅकेंट असतो? इन्सुलेटर्सच्या केस. ओके. इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड आर मोबिलाइज्ड. मोबाईल म्हणजे इझिली फिरू शकतात. अँड डिलोकलाइज्ड ओव्हर एंटायर सॉलिड. अँड डिलोकलाइज्ड ओव्हर काय असतात तर एंटायर काय असतात तर सॉलिड. सो the electrons in the valence band are not free to move. जे व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऍटमच्या न्यूक्लियस बरोबर बाउंडेड आहेत. ते फ्री मूव्ह होऊ शकत नाहीत. बिकॉज दे आर टाइटली बाउंड टू देअर रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियस. कोणाला टाइटली बाउंडेड आहेत? न्यूक्लियसला. बँड गॅप. आता बँड गॅप काय असते बघा? The energy difference between valence band and conduction band is called as band gap. कोणाला बँड गॅप म्हणतात? कोणाच्या मध्ये? व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधल्या डिफरन्सला आपण काय म्हणतो तर बँड गॅप. त्यालाच एनर्जी गॅप, त्यालाच फॉरबिडन गॅप ही म्हणतो. त्यालाच एनर्जी गॅप, त्यालाच कसला गॅप म्हणतो तर फॉरबिडन गॅप. So the size of the band gap decides whether electrons from the valence band can be promoted to the vacant conduction band or not. When the band gap is too large. कोणाच्या केसमध्ये बँड गॅप खूप जास्त असतो? कोणाच्या केसमध्ये बँड गॅप खूप जास्त असतो? इन्सुलेटर्सच्या केसमध्ये. जर बँड गॅप खूप जास्त आहे तर व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड इलेक्ट्रॉन्स जम्प करू शकत नाहीत आणि ते इन्सुलेटर्स असणार आहेत. काय असणार आहेत ते? इन्सुलेटर्स असणार. सो the size of the band gap decides whether the electrons from the valence band can be promoted to vacant conduction band or not. So when the band gap is too large to promote electrons from valence band
to vacant conduction band by thermal energy. It is called as forbidden zone. When the band gap is small, the electrons from the higher energy level in the valence band can be promoted to the conduction band by absorption of energy. मग ते मे बी थर्मल एनर्जी असू शकते किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी असते. डायमंड मधला बँड गॅप किती आहे बघा 5.4. सिलिकॉन मध्ये बँड गॅप किती आहे 0, म्हणजे इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतो जम्प. सॉरी, सोडियम मध्ये 0 आहे, सिलिकॉन मध्ये 1 पॉइंट काय आहे तर 1.2. ह्याला हीट केल्याशिवाय तो इलेक्ट्रॉन लोअर टू हायर जम्प करणार नाही, नायदर जर्मॅनियम मध्ये. So the electrical properties of metal conductors can be explained in terms of band gap. Metals are good conductor of electricity. The outermost electrons of all the atoms in the metallic crystal occupy the conduction band. Why they occupy the conduction band? Because if I am considering metals, त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 1 किंवा 2 किंवा 3च इलेक्ट्रॉन आहेत जे न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड नाही आहेत आणि त्यामुळे ते लोअर टू हायर इझिली काय करू शकतात जम्प. मेटल्सच्या केसमध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो फॉर्बिडन गॅप आहे किंवा जो एनर्जी गॅप आहे तो खूप खूप कमी आहे किंवा एका केसमध्ये ऍबसेंटच आहे. त्यामुळे कंडक्शन बँड मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. मेटल्सच्या केसमध्ये कंडक्शन बँड मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात आणि फ्री इलेक्ट्रॉन जर कंडक्शन बँड मध्ये आहेत तर फ्री इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह करू शकतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. So the number of electrons in the conduction band of metal is large. Hence metals are good conductor of electricity. So the conduction band in metals can be further labeled as S band, overlapping of S and P band and so on. This depends on the atomic orbital involved in the band formation. The band formation in metallic conductors thus results in the delocalization of outermost electrons of all the metal atoms, leaving behind what? Metal ions. So this is described as a cation of metals are immersed in the sea of electrons. आपण metallic solids म्हटले the positively charged kernels are arranged in a sea of delocalized electrons असा शब्द वापरला की नाही, तिथं सेमच तसं दिलंय. This is described as a cations of metal. Cations of metal म्हणजे कोण सांगा? न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्स. ओके हा आर इमर्स्ड इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स इझिली काय होऊ शकतात मूव्ह. इथं बघा एस बँड आहे आणि एस अँड पी बँडचा ओव्हरलॅप कंडक्शन बँड. एक कंडक्शन बँड एक व्हॅलेन्स बँड कन्सिडर आणि एक काय करा कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मला डिफरन्स खूप खूप काय तर कमी ओव्हरलॅप झाले किंवा कमी असल्यामुळे इझिली इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतात कंडक्शन बँड आणि इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात तर जनरेट करू शकतात. The cation of metal atom occupying lattice sites vibrate about their mean position. At high temperature, metal cations undergo increased vibrational motion about their lattice sites. The flow of electrons is interrupted by increased vibrational motion. As a result, conductivity of metal decreases with increase in temperature. सोप्या भाषेत आपण ह्याला रेजिस्टन्स म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला रेजिस्टन्स. नॉर्मली एखादा तुमचा मेटल आहे आणि त्या मेटलमध्ये खूप सारे ऍटम्स आहेत आणि त्याच्या ऍटमच्या बाहेरच्या शेलमध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स असतील हे बघा हे मी जरा सेपरेट दाखवले पण असे काही सेपरेट नसतात. मेटल ऍटम्स आहेत ते टाइटली पॅक्ड असतात. जेव्हा तुम्ही ह्यातून इलेक्ट्रिसिटी पास करणार आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी पास करणं काय इलेक्ट्रिसिटी तर इझिली पास होऊ शकतो. तर जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास होतीये, इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत आणि तुम्ही याला हीट केला, काय केला ह्याला हीट, तर हे ऍटम्स जे आहेत ते एनर्जी ऍब्सॉर्ब करून अबाउट देअर मीन पोझिशन काय होणार आहे वरखाली होणार आहेत. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत त्या इलेक्ट्रॉन फ्लोला काय क्रिएट करणार आहेत ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा करणार ना. येस ऑर नो. मग जर इलेक्ट्रॉन्स फ्लो नाही झाले इझिली तर कंडक्टिव्हिटी काय होणार आहे कमी होणार. सो कायम लक्षात घ्या की मेटल्सची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते जर तुम्ही टेम्परेचर वाढवला तर. कारण टेम्परेचर वाढवला तर रेझिस्टन्स वाढतं. रेझिस्टन्स म्हणजे ऑब्स्ट्रक्शन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतं. कारण टेम्परेचर वाढवल्यामुळे मेटल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल अबाउट देअर मीन पोझिशन्स काय व्हायला लागणार आहेत तर व्हायब्रेट व्हायला लागणार आहेत.
काय व्हायला लागणार आहेत? अबाउट देयर मीन पोजिशन दे आर गोइंग टू वाइब्रेट, अबाउट देयर मीन पोजिशन दे आर गोइंग टू वाइब्रेट. समझ में आ रहा है क्या? यस और नो? हे ग्रीन वाला पार्ट रीड करा, तेवढं काय हे नाहीये. आता इन इन्सुलेटर्स, in insulators the valence band is completely filled with electrons and conduction band is empty. आणि त्यामधला जो फॉरबिडन गॅप असतो तो खूप खूप काय असतो तर मोठा, इतका मोठा आहे की तुम्ही ह्याला किती पण हीट केला, किती पण एनर्जी दिला, तर ह्यातला जो व्हॅलेन्स बँड मधला जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड आहे तो फ्री होऊन कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकत नाही. आणि जर एखादा इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड मध्ये जाऊच शकत नाही तर तो इलेक्ट्रिसिटी पास करूच शकत नाही. आणि जो इलेक्ट्रिसिटी पास करूच शकत नाही तो इन्सुलेटर्स असतो. कोण असतो तो? कोण असतो तो? इन्सुलेटर्स. सो द व्हॅलेन्स बँड and the conduction band in insulators are separated by a large energy gap called as forbidden gap, as shown in the figure. Here thermal energy, तुम्ही कितीही हीट द्या, here thermal energy is insufficient to promote the electrons from the valence band to the conduction band. As a result, the conduction band remains vacant and the material is therefore an insulator. Next, semiconductors. सेमीकंडक्टर्स, कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्सच्या मध्ये ह्यातला जो एनर्जी गॅप असतो तो इतका मोठा पण नाही आणि एकदम छोटा पण त्याला हीट केल्याशिवाय तर व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स फ्री होणार नाहीत आणि कंडक्शन बँड मध्ये जाणार नाहीत. आपण पुढे दोन टाइप ऑफ कंडक्टर्स बघायचे, एक एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आणि एक काय असतात तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स हे प्युअर टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स असतात, म्हणजे तुम्ही त्याला हीट जरी केला तरी त्याचे इलेक्ट्रॉन लोअर टू हायर जम्प करत ते काय राहतात? इन्सुलेटरच राहतात. मग त्यामध्ये आपण डोपिंग करतो. डोपिंग म्हणजे ऍडिंग इम्प्युरिटी. मग ती इम्प्युरिटी ग्रुप 13 ची किंवा ग्रुप 15 ची असू शकते. मग त्यापासून आपण एक पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टरची कॉन्सेप्ट बघतो. ठीक आहे, इथं बघा. Semiconductors. Electrical conductivity of semiconductor material is intermediate between metals and insulators. Silicon and germanium are semiconductors. Like insulators, the valence band and in the semiconductor is completely filled with electrons आणि त्याचा conduction band कसा असतो तर empty. However, the energy gap between the two band is smaller than the insulators. At the temperature above the absolute zero, a few electrons in the valence band have enough thermal energy. Above absolute zero म्हणजे 0 केल्विनच्या वरती, 0 केल्विनच्या वरती म्हणजे -273.15 डिग्री सेल्सिअसच्या वरती, -273.15 डिग्री सेल्सिअसच्या वरती असं म्हटलंय त्यांनी. At temperature above absolute zero, a few electrons in the valence band have enough thermal energy to jump through the small band gap and occupy higher conduction band, and the conduction band thus become partially filled and the valence become partially empty. So the electrons in the conduction band are mobile, free to move, and if they are free to move, they can generate electricity or they can flow electricity. So when electric potential is applied to semiconductors, it conducts a small amount of electricity. Such a pure semiconductors material, ashe pure semiconductor material which has very low electrical conductivity are called as intrinsic semiconductors, pure type of semiconductors. आपण सेमीकंडक्टर्सला मेनली दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा कोणता असतो तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर प्युअर टाइप ऑफ सेमीकंडक्टर, प्युअर टाइप ऑफ सेमीकंडक्टर जो इझिली इलेक्ट्रिसिटी पास करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी खूप कमी आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी खूप काय आहे तर कमी. सो द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर increases with increasing temperature. This is because the number of electrons with sufficient energy so as to get promoted to conduction band increases as the temperature rises. Thus, at higher temperature,
नॉर्मल टेम्परेचरला इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड जम्प करणार नाहीये, पण ॲट हायर टेम्परेचर्स देर आर मोर मोबाईल इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन and more vacancies in the valence band. Than at the lower temperature. In fact, semiconductors are insulators at what? Low temperatures. And conductors at what? High temperature. Now remember what they have asked you to remember. See, electrical conductivity of metal decreases and that of semiconductor increases with increasing temperature. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेटलची डिक्रीज होते, पण सेमीकंडक्टरची इन्क्रीज होते जर तुम्ही टेम्परेचर वाढवला तर. जर तुम्ही टेम्परेचर वाढवला तर. जर तुम्ही टेम्परेचर वाढवला तर. समजतंय का? विचारतात मेटलची कंडक्टिव्हिटी टेम्परेचर वाढवल्यामुळे कमी होणार आहे. सॉरी हा, आणि सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी टेम्परेचर वाढवल्यामुळे काय होणार आहे तर वाढणार. काय होणार आहे? वाढणार आहे. समजते? येस ऑर नो? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड डोपिंग. व्हॉट? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स अँड डोपिंग. When we are talking about extrinsic semiconductors, त्यामध्ये तुम्ही डोपिंग केलाय. डोपिंग केलाय म्हणजे तुम्ही इम्प्युरिटी ऍड केलाय दुसऱ्या मेटलची, आणि इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे ते नॉर्मल टेम्परेचरला पण कंडक्टिंग बनवू शकतात. कारण तुम्ही एक सिच्युएशन क्रिएट करताय की ज्यामुळे फ्री इलेक्ट्रॉन्स क्रिएट होतात किंवा इलेक्ट्रॉनची कमतरता क्रिएट होते, म्हणजे होल्स क्रिएट होतात. काय क्रिएट होतात? होल्स. सो हे जे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही इम्प्युरिटी ऍड करताय, अँड तुम्ही इम्प्युरिटी काय भस्कन एवढी सारी ऍड करत नाही, व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी तुम्ही ऍड करताय. व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी तुम्ही काय करत असताय तर ऍड करत असते. सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स मेनली किती प्रकारचे असतात तर दोन टाईपचे असतात. एक असतंय एन टाईप ऑफ काय असते तर सेमीकंडक्टर, आणि दुसरं काय असते तर पी टाईप ऑफ काय असते तर सेमीकंडक्टर. एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर मध्ये सिलिकॉन किंवा जर्मॅनियम जे बिलॉंग करतात ग्रुप 14 ला, त्यामध्ये तुम्ही ग्रुप 15 ची इम्प्युरिटी ऍड करताय. ग्रुप 15 ची इम्प्युरिटी कोण? फॉस्फरस किंवा आर्सेनिक किंवा अँटीमनी किंवा बिस्मथ ऍड करताय. काय ऍड करताय? फॉस्फरस किंवा आर्सेनिक किंवा अँटीमनी किंवा काय ऍड करताय तर बिस्मथ ऍड. पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? सिलिकॉन किंवा जर्मॅनियम मध्ये तुम्ही ग्रुप 13 ची इम्प्युरिटी ऍड करताय. ग्रुप 13 म्हणजे कोण आहेत? बोरॉन, एल्युमिनियम, गॅलियम, इंडियम. बोरॉन, एल्युमिनियम, गैलियम, इंडियम. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? येस और नो? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे त्यामध्ये तुम्ही काय ऍड केलाय? इम्प्युरिटी ऍड केलाय. Process of adding small amount of impurity of group 15 or group 13 is called as doping. Is called as doping, and due to this doping, your metalloid becomes conducting at normal temperature. So when you're doing doping, means you're adding impurity of group 15, तुम्हाला N type of semiconductor मिळतं. का N? कारण नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स असतात त्यामध्ये, कंडक्शन क्रिएट करणारे इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आणि पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर्स मध्ये ग्रुप 13 ची जेव्हा इम्प्युरिटी ऍड करताय तर होल्स क्रिएट होतात, कारण 4 बॉन्ड ऐवजी 3च बॉन्ड फॉर्म होतात, आणि एक इलेक्ट्रॉन फ्री बॉन्डच राहतो, एक बॉन्ड फॉर्म होतच नाही. मग तो फ्री इलेक्ट्रॉन काय करू शकतो तर जम्प करत मग इलेक्ट्रॉन जम्प करतोय ना, इलेक्ट्रॉन फ्लो करतोय. फ्लो झालं का इलेक्ट्रॉन? येस. मग काय जनरेट होणार आहे तर इलेक्ट्रिसिटी. जनरेट होण्यापेक्षा फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉसिबल आहे. काय पॉसिबल आहे? फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉसिबल. जनरेट म्हणणं चुकीचं आहे, पण ठीक.
तर इथं बघा, the conductivity of semiconductors can be increased by doping. The process of adding of minute quantity of impurities, minute म्हणजे खूप कमी प्रमाणात तुम्ही impurity add करा. Adding minute quantity of impurities to semiconductors to increase its conductivity is called as what? Doping. And the added impurity is called as what? Dopant. Okay. So the doped semiconductors having higher conductivity. जे डोप्ड सेमीकंडक्टर्स आहेत त्यांना हायर कंडक्टिव्हिटी असते इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स पेक्षा दॅन द प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स अँड इट इज अन एक्सट्रिन्सिक. There are two types of semiconductors, namely N-type semiconductors आणि P-type semiconductors. जरा इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी, सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. सिलिकॉन आहे ना, सिलिकॉन, हे सगळे सिलिकॉन्स आहेत, कन्सिडर करा. हा मेटलॉइड आहे सिलिकॉन. हे सगळे सिलिकॉन्स आहेत. आणि येस दे शो कॅटिनेशन प्रॉपर्टी बिकॉज दे बिलॉंग्स टू ग्रुप 14. आणि ग्रुप 14च्या एलिमेंट्सला असतेच प्रॉपर्टी. कशाची प्रॉपर्टी असते? कॅटिनेशन, सेल्फ लिंकिंगची प्रॉपर्टी असते. मग एक सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती आहे तर 4. सो हा 1, हा 2, हा 3, हा 4. परत दुसऱ्या सिलिकॉनची व्हॅलेन्सी 4, 1, 2, 3 आणि हा काय आहे तर 4. म्हणजे समजतंय का? हा जो इलेक्ट्रॉन आहे हा सिलिकॉनने शेअर केलाय. हे जेवढे काही 2-2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत हे कोणी शेअर केलेले आहेत तर एका सिलिकॉननं 1. असे 2 सिलिकॉननी मिळून किती शेअर केलेले असणार आहेत तर 2. म्हणजे इथं सोप्या भाषेत इथं बघूया, हा सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन आहे, परत 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 हा सिलिकॉन आहे. एका सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते? 4 असते. मग इथं काय असणार आहे? इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन असणार आहे. परत इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन असणार आहे. परत इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे सेल्फ लिंकिंग, कॅटिनेशन प्रॉपर्टी. परत हा सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन एक 4 देणारच, हा सिलिकॉन एक देणार, हा सिलिकॉन एक देणार, हा सिलिकॉन एक देणार, हा एक सिलिकॉन देणार. परत हा एक, हा एक, हा एक, हा एक, परत हा एक, हा एक, हा एक, हा एक, परत हा एक, हा एक, हा एक, परत हा एक, हा एक, हा एक आणि हा एक, परत हा एक, हा एक, हा एक. म्हणजे हे जे 2-2 तुम्हाला दिसत आहेत ना, हे शेअर्ड सिलिकॉन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हे सगळे कसले बॉन्ड फॉर्म करतायत तर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात. कसले बॉन्ड फॉर्म करतायत? कसले बॉन्ड फॉर्म करतायत? कोव्हॅलेंट. कसले बॉन्ड फॉर्म करतायत? कोव्हॅलेंट. पण मी ह्या ज्या सिलिकॉनचा लॅटाईस होता त्या सिलिकॉनच्या लॅटाईस मध्ये ग्रुप 15 चा एलिमेंट पुट केला. इम्प्युरिटी कशाची ऍड केली? ग्रुप 15 ची. मग ग्रुप 15 ची इम्प्युरिटी फॉस्फरस असू शकते, आर्सेनिक असू शकते, अँटीमनी असू शकते किंवा बिस्मथ असू शकते. त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 5. किती इलेक्ट्रॉन असतात? 5. 5 इलेक्ट्रॉन असतात तर झालं काय? इथं बघा झालं काय ते बघा जरा. इथं फॉस्फरस जो आहे ना त्यानं 5 इलेक्ट्रॉन कसे, एक इलेक्ट्रॉन इथं शेअर केला, एक इलेक्ट्रॉन इथं शेअर केला, एक इलेक्ट्रॉन इथं शेअर केला, एक इलेक्ट्रॉन इथं शेअर केला. एक इलेक्ट्रॉन काय राहिला? 5 व्हॅलेन्स आहे ना फॉस्फरसची. 5 इलेक्ट्रॉन मधले 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंगला गेले, एक इलेक्ट्रॉन काय राहिला? फ्री. हे एका फॉस्फरचा दाखवते. मी जर 1 ग्रॅम जरी फॉस्फर ऍड केला तर 10⁻20 ऍटम ऑफ फॉस्फर झाले. म्हणजे माझ्याकडे 10⁻20 इलेक्ट्रॉन्स आले. किती आले? मग ते 10⁻20 इलेक्ट्रॉन मोबाईल आहेत, फ्री इलेक्ट्रॉन आहेत. मग ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहेत की नाही करणार आहेत? करणार आहेत. नॉर्मल टेम्परेचरला तुम्हाला त्याला हीट करायची पण गरज लागणार नाही. नॉर्मल टेम्परेचरला तुम्हाला त्याला हीट करायची पण गरज लागणार नाही. समजतंय का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? मग इथं जी काही इलेक्ट्रिसिटी फ्लो झाला तो कशामुळे झाला? निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. कशामुळे झाला? कोणामुळे झाला? निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स म्हणून आपण त्याला काय म्हणतो? एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स. काय म्हणतो आपण त्याला?
एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स। समझ में आ रहा है क्या? यस और नो? यस और नो? नो? समझला की नाही समजला? नाही समजला? यस यस ओके, यस यस ओके ओके. So the N type of semiconductors contains increased number of electrons in the conduction band. An N type of semiconductor is obtained by adding group 15 element to the intrinsic semiconductor which belongs to group 14 silicon किंवा कोण आहे तर जर्मेनियम आहे. हा, phosphorus किंवा arsenic किंवा antimony is added to pure silicon. The phosphor atom occupies some vacant lattices in the lattice in place of silicon atom. The overall crystal structure of the silicon remains unchanged, but 4 of the 5 valence electron of phosphor are utilized in bonding. 5 इलेक्ट्रॉन्स होते फॉस्फर कडे, त्यातले 4 युटिलाइज झाले. राहिला कोण? राहिला कोण? एक. Is utilized in the bonding. The closest to 4 silicon atom, the phosphor has 1 extra electron than needed for bonding. Therefore, silicon is doped with phosphor has more number of electrons in the conduction band and those in the conduction band in pure silicon. So it is thus transparent that conductivity of silicon doped in phosphor is higher than pure silicon. So the electrons in conduction band move under the influence of applied potential and conduct electricity. Because the change carriers are the increased number of electrons, silicons or germanium doped with group 15 element such as phosphorus, arsenic, antimony or bismuth is an N type of semiconductors. Why N type of semiconductors? Because free electrons negatively charged. इलेक्ट्रॉन्स कसे चार्ज होते? नेगेटिवली एंड म्हणून एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स. समझ में आ रहा है क्या? पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स मध्ये उलट असते. उलट असते म्हणजे काय असते? परत तुम्ही काय घेतला? सिलिकॉन घ्या. हे सिलिकॉन होते. एका सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती होती? 4. 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 समजते का? आता मी काय करणार आहे, ह्याचा एखादा लॅटाईस जो आहे तो रिप्लेस करणार, डोपिंग करणार. डोपिंग करून ग्रुप 13. मग ग्रुप 13 मध्ये कोण असतंय? बोरॉन. मग ग्रुप 13 मध्ये बोरॉन जो आहे त्या बोरॉनची व्हॅलेन्सी किती असते? 3. बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे म्हणजे किती बॉन्ड फॉर्म होणार आहेत? 1 2 3. 3च बॉन्ड फॉर्म होणार आहेत. चौथा बॉन्ड म्हणजे इथं एक होल क्रिएट झाला, कन्सिडर करा. एम्प्टीनेस क्रिएट झाला. मग तो एम्प्टीनेस फिल करण्यासाठी दर इलेक्ट्रॉन इथं काय करणार आहे? जम्प. हा इलेक्ट्रॉन इथं जम्प केला तर इथं होल क्रिएट होणार आहे. मग हा होल फिल करण्यासाठी हा इलेक्ट्रॉन इथं जम्प करणार, इथं होल क्रिएट होणार. आणि मग परत हा इलेक्ट्रॉन इथला होल फिल करण्यासाठी हा इलेक्ट्रॉन इथं काय करणार आहे? जम्प. मग इथं होल क्रिएट झाला. परत इथं हे प्रोसेस राहणार आहे. हे एका बोरॉनच्या इथं झालं. असे खूप सारे बोरॉन ॲटम्स असणार आहे ज्यामध्ये हे घडत राहणार आहे. त्यामुळे त्याच्यातले इलेक्ट्रॉन जम्प करत करत म्हणजे काय होतात? इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत? मूव्ह होत आहेत. त्या सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत? मूव्ह होत आहेत. इलेक्ट्रॉन सिस्टीम मध्ये मूव्ह होत आहेत म्हणजे ते काय असणार आहेत? कंडक्टिंग. काय असणार आहेत? काय असणार आहेत? कंडक्टिंग. काय असणार आहेत? कंडक्टिंग. काय असणार आहेत? कंडक्टिंग. इथं बघा. A P type of semiconductor is produced by doping a pure semiconductor material like silicon or germanium with an impurity of group 13 elements. These elements contains less number of valence electron than that of pure semiconductor. Consider for example pure silicon doped with boron. The boron atom occupies some normal positions of the silicon atoms in the lattice. Boron atom has only 3 valence electron.
इट डज नॉट हॅव इनफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म अ बॉन्ड विथ द फोर्थ सिलिकॉन ऍटम. हे बघा 1 2 3 चौथा बॉन्ड फॉर्मच झाला नाही, तिथं फ्री इलेक्ट्रॉन राहिला. सो बोरॉन फॉर्म्स बॉन्ड विथ द 3 सिलिकॉन atoms. The missing fourth electron creates a electron vacancy. इलेक्ट्रॉन वॅकेन्सी म्हणजे इलेक्ट्रॉन ऍबसेंट आहे, म्हणजे नेगेटिव्ह चार्ज नाही आहे तिथं. इलेक्ट्रॉन ऍबसेंट आहे म्हणून त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. म्हणजे जो होल आहे त्याला होलला पॉझिटिव्ह म्हणतो. मग पॉझिटिव्ह म्हणून पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. पॉझिटिव्ह म्हणून पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. सो इट इज कॉल्ड एज अ होल. ओके. So a hole has a tendency to accept electron from its close vicinity. मैंने आपको दिखाया ना अभी, मैंने आपको दिखाया इधर कि इलेक्ट्रॉन क्या करेगा. मी तुम्हाला दाखवलं ना की इलेक्ट्रॉन इथं जर होल क्रिएट झाला असेल तर इलेक्ट्रॉन इथून काढून घेणार. समजते का? फिरत राहणार आहे. येस ऑर नो? येस. A hole has a tendency to accept electron from its close vicinity. Thus, a hole behaves as if it is a positive charge. So, the electrons in the partially filled valence band move under the influence of an applied potential. So, the holes moves in the opposite direction. Hey, baga. Whether intrinsic or extrinsic semiconductors, the materials are electrically neutral. Materials कशा असतात? इलेक्ट्रिकली काय असतात? न्यूट्रल. And N type of semiconductor such as silicon doped with phosphorus has more electrons than those needed for bonding and thus has electron in its partially filled conduction band. The p-type semiconductors such as silicon doped with boron has less number of electrons than needed for bonding and thus has vacancies in the valence band. So इथं बघा, because the charge carrier are holes which behaves like a positive charge, the silicon or germanium doped with group 13 elements like boron, gallium or indium is termed as which type of semiconductors? P type of semiconductors. Which type of semiconductors? P type of semiconductors. So where now we discussed right now about what? टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर्स. कोणते? पी टाइप आणि कोणता? एन टाइप. आणि आता जे काही बघितले ते सगळे कसले प्रॉपर्टीज बघितले? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ काय बघितले? सॉलिड. काय बघितलं आपण? काय डिस्कस केलं आपण? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ काय डिस्कस केला तर? सॉलिड डिस्कस केलं. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट? सॉलिड. व्हॉट प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड? व्हॉट प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड? मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ काय असणार आहेत तर? सॉलिड. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये बघा, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड कॅन बी अंडरस्टूड इन द टर्म ऑफ इफ that particular solid contains unpaired electron in its orbital. What it should contain? Unpaired electron in its orbital. जर एखादा असा सॉलिड आहे की ज्याच्या ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे, एक किंवा एक पेक्षा जास्त, तर तो पॅरामॅग्नेटिक. आणि जो पॅरामॅग्नेटिक सॉलिड असतं ना त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम नसते. काय नसते? परमनंट मॅग्नेटिझम नसते. म्हणजे जेव्हा तुम्ही काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार केला आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर तो ऑब्जेक्ट ठेवला, पॅरामॅग्नेटिक ऑब्जेक्ट ज्याच्याकडे आउटर मोस्ट शेल मध्ये किंवा ऑर्बिटल मध्ये त्याच्या एक किंवा दोन किंवा तीन किंवा कितीही अनपेड इलेक्ट्रॉन असू देत, पण एक तर अनपेड इलेक्ट्रॉन असायलाच पाहिजे ऑर्बिटल मध्ये. त्याच्या कशामध्ये? त्याच्या ऑर्बिटल मध्ये. आपण बघतो ना आपल्याकडे कसले ऑर्बिटल्स असतात? एस ऑर्बिटल असतो, एस ऑर्बिटल असतो, पी ऑर्बिटल असतो, डी ऑर्बिटल असतो ना? येस ऑर नो? हा. तर हे जे काय सॉलिड्स आहेत, जेवढे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत, त्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर एक किंवा एक पेक्षा जास्त ही अनपेड इलेक्ट्रॉन असेल
ऑर्बिटल मध्ये त्याच्या, तर ते पॅरामॅग्नेटिक आहे. काय पॅरामॅग्नेटिक म्हणजे त्याला जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो वीकली अट्रॅक्ट होणार, वीकली अट्रॅक्ट होणार, वीकली अट्रॅक्ट होणार. तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये वीकली काय होणार आहे, अट्रॅक्ट. पण जर एखादा असा सॉलिड आहे की त्या सॉलिड मध्ये जे काय ऑर्बिटल्स आहेत त्या ऑर्बिटल्स मध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही, म्हणजे सगळे ऑर्बिटल्स जे आहेत ते सगळे ऑर्बिटल्स कम्प्लिटली फिल्ड आहेत. कसे फिल्ड आहे, कम्प्लिटली फिल्ड. सो असे क्रिस्टलाइन सॉलिड्स ज्यांच्यामध्ये जे काही ऑर्बिटल्स आहेत आणि ते ऑर्बिटल्स कम्प्लिटली फिल्ड आहेत तर ते डायमॅग्नेटिक इन नेचर असणार आहेत. कसे असणार आहेत नेचर मध्ये, डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे जे मॅग्नेटिझम दाखवत नाही, तर झिरो मॅग्नेटिझम. Diamagnetic material are those material which does not shows magnetism. What it does not shows? What it does not shows? It does not shows what? Magnetism. आणि जर तुम्ही डायमॅग्नेटिक मटेरियलला, कोणाला, डायमॅग्नेटिक मटेरियलला जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, कशामध्ये ठेवला, तर ते रिपेल होते, वीकली रिपेल होते. काय होते, वीकली रिपेल. जर तुम्ही पॅरामॅग्नेटिक मटेरियलला हिट केला तर त्याचे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड झाले तर तो फेरोमॅग्नेटिक बनतो. किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे असे मटेरियल ज्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम असते. कसं मॅग्नेटिझम असते, आणि मोस्टली इट इज सीन की परमनंट मॅग्नेटिझम कोणामध्ये आहे, तर ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन 4 किंवा 4 पेक्षा जास्त, ज्याच्या ऑर्बिटल्स मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 4 किंवा 4 पेक्षा जास्त आहेत त्याला आपण काय म्हणतो, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल. काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. काय म्हणतो आपण त्याला, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. सो किती टाइप ऑफ मटेरियल असतात, 3. ऍक्च्युली अँटी फेरीमॅग्नेटिक, फेरीमॅग्नेटिक हे सगळे आहेत, हे काय आपल्याला आता नाही आहेत, आपल्याला सिलेबसला 3च आहेत. कोणते कोणते आहेत, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक झिरो मॅग्नेटिझम, सगळे ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे असणार आहेत, पेअर्ड असणार आहेत. आणि डायमॅग्नेटिक मटेरियल जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तो वीकली रिपेल होतो, बाहेर फेकला जातो. पॅरामॅग्नेटिक मटेरियल असे मटेरियल ज्याच्या ऑर्बिटल मध्ये 1 किंवा 1 पेक्षा जास्त अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. सो दॅट्स वाय जर तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर ते वीकली अट्रॅक्ट होणार आहे. फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये परमनंट मॅग्नेटिझम असते. तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवा, तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू नका, तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवणारच आहे. तो काय दाखवणार आहे, तो काय दाखवणार आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. तो काय दाखवणार आहे, मैग्नेटिक प्रॉपर्टी. तो काय दाखवणार आहे, मैग्नेटिक प्रॉपर्टी. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ, यस और नो, यस और नो, ओके, ठीक है. सो मैग्नेटिक प्रॉपर्टीज, magnetic properties of solid can be understood easily in terms of classical picture of electron. The electrons spin about their own axis. The spinning of electron act like a tiny magnet, and because their spinning action, जे इलेक्ट्रॉन क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज स्पिन होत असतो आणि तो न्यूक्लियसच्या अराउंड पण काय होत असतो, फिरत असतो, जनरेट्स अ इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड. So if an orbital contains one electron, the unbalanced spin म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन आहे, सोप्या भाषेत. अनबॅलेन्स स्पिन म्हणजे जे अनपेड आहे, बॅलेन्स स्पिन म्हणजे जे क्लॉकवाइज आहे आणि एक अँटी क्लॉकवाइज. एखाद्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 2. आणि त्यामध्ये तो फिरताना त्या ऑर्बिटल मध्ये एक क्लॉकवाइज फिरणार आणि एक क्लॉकवाइज आणि एक अँटी क्लॉकवाइज काय करणार आहे, स्पिन बॅलन्स करणार आहे. काय करणार आहे, स्पिन बॅलन्स. आणि अनबॅलन्स स्पिन म्हणजे क्लॉकवाइजच आहे, म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन आहे त्यामध्ये. काय त्यामध्ये, अनपेड इलेक्ट्रॉन. काय त्यामध्ये, अनपेड इलेक्ट्रॉन. So if an orbital contains one electron, the unbalanced spin exhibits magnetism. However, when the electrons are paired, their spin is balanced and no magnetic property is observed. On the basis of magnetic properties, solids are classified into 3 types, that is diamagnetic, paramagnetic and ferromagnetic.
डायमॅग्नेटिक मध्ये मी काय सांगितलं, हु आर डायमॅग्नेटिक सॉलिड, ज्यामध्ये सगळे बॅलेन्स्ड स्पिन आहे, म्हणजे ज्यामध्ये सगळ्या ऑर्बिटल्स जे आहेत ते पेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑर्बिटल्स मध्ये कसे इलेक्ट्रॉन्स आहेत, all orbitals are completely paired. Okay, so the substances with all the electrons paired are weakly repelled by the magnetic field. These substances are said to be diamagnetic. Pairing of electron balances the spin and hence cancels their magnetic momentum. Examples पाठ करायचे CET साठी. N2, F2, NaCl, H2O, benzene are some examples of diamagnetic substances. Who are the examples of diamagnetic substances? N2, F2, NaCl, बेन्झीन, वॉटर, हे सगळे डायमॅग्नेटिक आहेत. कशा आहेत नेचर मध्ये, कशा आहेत नेचर मध्ये, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. सीईटी साठी इम्पॉर्टंट आहेत, सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स. पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स, द सबस्टन्सेस विथ unpaired electrons are weakly attracted by magnetic field. These substances are called as paramagnetic substances. The spinning of unpaired electron gives rise to magnetic momentum. The substances is attracted by the magnetic field because of magnetic momentum. It is important to understand that substances exhibit magnetism in presence of external magnetic field. जर तुम्ही external magnetic field लावला तरच तो मॅग्नेटिझम दाखवतो. टेम्पररी मॅग्नेटिझम असते, म्हणजे एक्सटर्नल फील्ड लावलं तरच मॅग्नेटिझम, एक्सटर्नल फील्ड लावला तर मॅग्नेटिझम नाही. कोण, पॅरामॅग्नेटिक मटेरियल. मग जर एक्सटर्नल फील्ड लावला, त्याला ठेवला, तर तो ऑब्जेक्ट वीकली अट्रॅक्ट होतो. पॅरामॅग्नेटिक मटेरियल कसा अट्रॅक्ट होतो, वीकली, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत नाही. In the presence of external field only, they lose magnetism when the external magnetic field is removed. पाठ करायचे एक्झाम्पल्स, ऑक्सिजन, कॉपर 2+, Fe3+, कारण Fe फक्त Fe आहे ना, फक्त Fe फेरोमॅग्नेटिक आहे, परमनंट मॅग्नेटिझम दाखवते. कोबाल्ट, निकेल, आयन, पाठ करायचं, 3 पेअर, कोबाल्ट, निकेल आणि आयन परमनंट मॅग्नेटिझम दाखवतात, म्हणजे ते फेरोमॅग्नेटिक आहेत नेचर मध्ये. कशा आहेत नेचर मध्ये, येस. So Fe3+, Cr3+ are some examples of paramagnetic substances. Next, ferromagnetic material. Who are ferromagnetic material? The substances containing large number of unpaired electrons are strongly attracted by the magnetic field. These substances are said to be ferromagnetic. So these substances can be permanently magnetized. Permanently magnetized. They retain magnetism even after the removal of magnetic field. Example, मी सांगितलं पेअर, आयन, कोबाल्ट, निकेल कंपल्सरी फेरोमॅग्नेटिक असतात, आणि गॅडोलियम आणि क्रोमियम डायऑक्साइड CrO2. गैडोलियम आणि क्रोमियम डाइऑक्साइड CrO2. समझ में आ रहा है, प्रॉपर्टी समझ में आए. दिस इज हाउ वी कंप्लीट विथ द थ्योरी पार्ट ऑफ सॉलिड स्टेट. काल मी न्यूमरिकल्स घेतले, न्यूमरिकल्स अपलोडही केलेले आहेत, चेक करा जे काय असतील ते. पुढच्या लेक्चरला आता नेक्स्ट मी सीईटी चालू करणार. आता ब्रेक घ्या एक 15 मिनिट्स, नेक्स्ट लेक्चरला सीईटी स्टार्ट.